हाय, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. आता मी बनवते पोहे. माझा नाश्ता झालेला आहे, मुलाला बनवते. दीदीने कॉफी प्यालेली आहे. मिस्टरांनी पण थोडासा नाश्ता करून झोपलेत. आज संडे सुट्टी आहे ना. संडे हो या मंडे, सब दिन एक जैसे है, नया दिन कौन सा नहीं रहता. शेंगदाणे आहे थोडेसे भाजलेलेच आहेत, तीच टाकते पोह्यामध्ये. गणपती बघायला जायचंय. एकच गणपती बघायचा दगडूशेठचा, बाकी कुठं फिरायचं नाही. पहिले आम्ही लहानपणी ना पुन्हा स्टेशनहून सुरुवात करायचो गणपती बघायला. रात्रीचं जेवण खाऊन करून घरात निघायचो. पुन्हा स्टेशनपासनं गणपती बघायला सुरुवात करायचो. तर स्वारगेटला शेवट राहायचा आमचा. मग तळ्यातला गणपती बघितला की तिथं खायचं प्यायचं, थोडंसं बसायचं. सकाळी गाड्या चालू झाल्या बस मग घरी यायचं. 99पर्यंत इतकं सुंदर वाटायचं. मग दरवर्षी गणपती बघायला जायचं. नंतर मग रात्रभर फिरायचं. लय मजा यायची. लय म्हणजे लय लय सुंदर दिवस होते ते 99पर्यंतचे. आता असं सगळे गणपती बघितलेले मग कटाळा येतो जायला. तर ते एक दगडूशेठचा बघायचा बस. एक लायटिंगचा गणपती बघायचा आणि एक पाण्याचा असतं ना, ते काय म्हणतात रे त्याला, ते बघायचं. म्हणजे दोन आवडते, एक पाण्याचं आणि एक लायटिंगचं. मस्त वाटतं. आमच्या इथं ना इंडियाचे पोलीस आले रात्री 12:30 वाजता. त्यांनी 2-3 वेळा बेल वाजवली पण मी खोललाच नाही दरवाजा. इथं आतमधलेच पोलीस. आणि ज्यांच्या गाडीला स्टिकर नाही इंडियाचा तर त्यांच्या गाड्या उचलून गेल्या त्यांनी. आमच्या गाडीला होतं म्हणून आमची गाडी नाही नेली. रात्री मग 1 वाजेपर्यंत ते लोक इथंच होते. मला काय वाटलं कुत्रे धरायला चालेल काय, पण त्या गाड्या उचलून न्यायला त्यांनी. सगळ्यांना उठवलं, बेल वाजून रात्रीचं. कोणी येतं काय एवढं रात्रीचं. हा, संडेला पिक्चर पण असतं आतमध्ये. आज पिक्चर आहे का नाण्या? आज इंडियाला पिक्चर आहे का रे? लय भारी थिएटर आहे. आणि तिथं कमी तिकीट आहे. आता किती रुपये तिकीट आहे नाण्या? 40 रुपये तिकीट आहे. पहिलं 10 रुपये तिकीट होतं. 10 रुपये. थिएटर एक नंबर थिएटर, म्हणजे जगातलं सर्वात सुंदर थिएटर आहे इंडियाचं. हा, कोणाचं काय म्हणला? काय त्याला ऑडिटोरियम आहे, समजलं का? आणि ते कॅडेट लोकांचं असतं रे, त्यांच्या मीटिंग तिथं होत्यात. आणि तिथं पिक्चर पण दाखवतात. सिव्हिल लोकांना पण पिक्चर असतात. इंडियाच्या कॅडेट लोकांना त्यांना पण पिक्चर असतो, इंग्लिश पिक्चर असतो त्यांना. जगातलं सुंदर आहे, तू व्हिडिओमध्ये बघ. असं तिथं ते सांगतात ते लोक. झाले माझे पोहे तयार. काढते. या तुम्ही पण नाश्ता करायला.
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.